सिंपल एनर्जी ने नागपुर में अपना पहला सिंपल स्टोर शुरू किया, जिससे महाराष्ट्र में उनके नेटवर्क का विस्तार हुआ। इस स्टोर का उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने फीता काटकर किया। ट्रिनिटी ऑटोमोबाइल्स के साथ शुरू यह स्टोर्स आधुनिक सुविधाओं से लैस है। साथ ही नजदीक सर्विस सेंटर भी स्थापित किया गया है, जहां सिंपल 1 जेन 2, सिंपल 1S जेन 2 और नया सिंपल अल्ट्रा जैसे मॉडल उपलब्ध है। कंपनी का लक्ष्य लंबी रेंज और भरोसेमंद इलेक्ट्रिक टू व्हीलर ग्राहकों तक पहुंचाना है, जिससे राज्य में ई मोबिलिटी को बढ़ावा मिल सके। आम्हाला आज खूप आनंद होत आहे। आमचं हे नागपुरातलं पहिलं सिंपल स्टोर आम्ही आज इनॉग्रेट करत आहे। यासाठी आमचे प्रमुख अतिथी मिस्टर सुहास राजकुमार सर, आमच्या कंपनीचे CEO सिंपल एनर्जीचे, आणि आमच्या कंपनीचे CFO मिस्टर अंकित गुप्ता अवेलेबल आहे। आणि त्याच निमित्त आम्ही आज आमची एक नवीन मॉडेल जे आहे सिंपल अल्ट्रा, ज्याची रेंज 400 किलोमीटर आहे, हे लॉन्च करतो आहे। आणखी या गाडीची IDC रेंज 400 किलोमीटर आहे। या गाडीची IDC रेंज 400 किलोमीटर आहे। पुष्कळसे फीचर्स आहे। 2.7 सेकंदामध्ये 40 किलोमीटरची स्पीड ही गाडी ग्रॅब करू शकते। 6 प्रकारचे मोड्स आहे याच्यात, सोनिक, इको असे पुष्कळसे मोड्स आहे। आणि महत्त्वाची गोष्ट ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे हे सर्व फीचर्स या गाडीमध्ये आहे। बाकी आमचे जे कंपनीचे CEO आहे सुहास राजकुमार सर, ते सांगतील। मराठी का हिंदी? मराठीत बोला बरं, चालेल। आता पुष्कळ ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, हिरोपासून बजाजपासून इथंपर्यंत, पण सगळीकडे रेंज नाही आहे। सगळ्यांचे रेंज 100-120 पर्यंत जातं, पण सगळ्यांना एक एमर्जन्सी असते किंवा एका पेट्रोल स्कूटरमध्ये तुम्ही 400-500 किलोमीटर जाऊ शकता, तर एका गाडीमध्ये 200 किलोमीटरच्या आसपास रेंज असायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर सेफ्टी असू। आम्ही जवळपास 15,000 गाडी विकल्यात आत्तापर्यंत, एकही गाडीमध्ये आग नाही लागली आत्तापर्यंत, तर ते एक सेफ्टी फीचर इम्पॉर्टंट आहे। आम्ही स्वतःचं सॉफ्टवेअर, स्वतःचं हार्डवेअर, स्वतःचं मोटर, स्वतःचं बॅटरी स्वतः बनवतो, तर त्याच्यामुळे क्वालिटीचा इश्यू येणार नाही। आणि भरपूर ब्रँड येतात जातात, पण एक क्वालिटी आणि R&Dचा हिशोब आहे। आम्ही जवळपास 8 वर्ष या गाडीवर खर्च केला आहे R&Dमध्ये, तर हे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे कोणालाही गाडी घ्यायची असेल तर रेंज, स्पीड, बूट स्पेस सगळं एका पॅकेजमध्ये, एका कमी किमतीमध्ये हे एवढी एकच गाडी आहे जी मार्केटमध्ये भेटते सध्या। इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये नेहमी आपण जर बघितलं तर आता सध्या प्रॉब्लेम्स येत आहे बॅटरीचे, तर आपल्या गाडीमध्ये असं कुठला टेक्निक वापरला आहे ज्याच्यामध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम येणार नाही? आम्ही स्वतःची बॅटरी बनवतो, फक्त स्वतःची बॅटरी बनवतो आम्ही। कंप्लीट स्टॅक आमचा आहे आणि आम्ही लाईफटाईम वॉरंटी देतो आहे बॅटरी आणि मोटरवर, तर ते कोणताही ब्रँड सध्या देत नाही आहे। तर जे बॅटरीचा इश्यू आहे तर कस्टमरला कधी येणारच नाही। 100% मेक इन इंडिया। आम्ही सॉफ्टवेअर, हार्डवेअर पूर्ण इनहाऊस करतो। आमची जवळपास 1500 लोकांची टीम आहे, तर आम्ही गेले 8 वर्ष हेच काम करतो आहे। ही लॉन्च होऊन 2 वर्ष झाले पॅन इंडिया, आता नागपूरमध्ये आता येते। आमचे ऑनरेबल मिनिस्टर श्री नितीन गडकरीजींनी हे इथं येऊन आमचा मान वाढवला, त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन आणि धन्यवाद पण। तर त्या हिशोबाने हे जे पूर्ण ॲस्पेक्ट आहे गाडीचा, ते डिफरंट होरायझनमध्ये घेऊन जाते EV इंडस्ट्रीला। चायनीज स्कूटर तर बंदच पडणार होते, जे इंडियामध्ये बनत आहेत, जे OEM लेवलवर बनत आहेत, ते कधीच नाही बंद पडणार, कारण की त्यांचं आयडिओलॉजी वेगळी आहे। जे चायनीजहून आणतात ते तर 6 महिनेच टिकणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त टिकणार पण नाही। जे ब्रँड वर्ष म्हणजे 8 वर्ष 10 वर्ष फक्त R&Dवर खर्च करते, ते ब्रँड असं प्रॉडक्ट आणते जे लाईफ टाईमसाठी राहणार, किंवा त्यांच्याकडे एवढे पुष्कळ पैसे पण असतात की ते फंड करू शकतात त्या प्रोडक्शनला, आणि तेच आम्ही करतो आहे।